नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही करणार आहे कैरीचं पन्ह। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय कैरी तोडायला। तर तिथं आहे एक कैरी। तर आता आम्ही कैरी धुतोय। आपण इथपर्यंत तर केलं, त्याच्या पुढे तुला माहिती आहे का काय करायचं असतं? तर मित्रांनो, हे आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स। कैऱ्या डुबसतोपर्यंत पाणी भरायचं आपल्याला। 5 शिट्ट्या करा। तर मित्रांनो, जर 5 शिट्ट्या होती तुम्हाला दाखवतो सगळे इन्ग्रेडियंट्स। आणि इलायची पावडर, पुदिना आपल्याकडे नाहीये, जिरा ह्याचे ते, कोल्ड वॉटर, आईस क्यूब आपल्याकडे नाहीये। तर मित्रांनो, आता 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। मित्रांनो, आपण चुकलेलो आहे, पीठ नाही शिजलं म्हणून अजून 2 शिट्टे तर आपल्याला द्यायला लागतील। झाले का? शिजले का आता? म्हणजे थोडस थंड। मित्रांनो, सगळं काढून झालेलं आहे आणि त्याला मिक्सर मध्ये टाकणार आहे। पहिली मीठ, साखर 5 चमचे, इलायची पावडर एवढीच घ्यायची, ठीक आहे। जिरा पावडर लागते, पण आता जिरा पावडर नाही म्हणून आता जिराच टाकूया डायरेक्ट। सगळ्या ह्याच्यात टाकू आता। तर आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ। तर मित्रांनो, वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झालाय, जिराचा वास येतोय खूप। मित्रांनो, आपण या बाउल मध्ये काढून घेऊ। तर तुला वाटते चांगलं होईल का हे आपलं? वाटत तर नाही। मित्रांनो, आता आपल्याला हे आहे ना, फक्त इथपर्यंतच आपल्याला 2-3 चमचे टाकायचे। इथपर्यंत नीट टाक। कसं झालंय? चांगले जिऱ्याची टेस्ट येते बघ। कसं आहे? तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता। आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतात तर सबस्क्राईब करा शौर्य अँड तन्वी व्लॉग्स। बाय बाय।